नमस्कार, कसे आहेत तुम्ही सगळे? तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की आम्ही गावाला चाललो. आमच्याकडे दरवर्षी गावाला पारायण असतं 7 दिवसाचं आणि गुढीपाडव्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि आम्ही निघालो आहे संध्याकाळी 6 वाजता. मी माझ्या सासरी आले आहे. आता रात्री आम्ही पोहोचलो तिथं 2:30 वाजता घरी. सकाळी उठल्या एवढं मस्त वाटलं की बघून नाही का समोर छोटीसं आमच्या सासूबाईंनी याचं छोटीशी शेती केली, तिथं भाज्या वगैरे हे ते. ही माझी गाडी होती इकडं पनवेलला, ती गावाला काल पाठवून दिली टेम्पोतनं. हे आता इथे मागच्या वर्षी भात वगैरे निघाले शेतातनं, ही पोती तिथे ठेवले. ते हे आपले महाराज, त्यांचे फोटो इथं लावलेले. आमच्या आई गावाला एकट्याच असतात. एवढं मोठं घर आहे आणि ते एवढं त्यांना पॉसिबल होत नाही की एवढं मोठं घर नाही का, म्हणजे तरी पण ते ठेवतात, जेवढं त्यांना जमतं तेवढं ठेवतात. पण जास्त करून ते कसं शेतातच असतात. आणि 40-50 कोंबड्या आहेत, त्याच्यामध्ये दिवसभर त्यांच्याच मागे असतात. ते कोंबड्या, ते शेतात वगैरे हे ते काय काय बघायचं असतंय. ह्या आता इथे सासूबाईने आमच्या ते माठाची भाजी काढून नेलेली, मस्त केमिकल नाही काही नाही, गावचं एकदम स्वच्छ. मुंबईला कसं केमिकलचं सगळं मिळतं आपल्याला खाणं हे ते. गावाला एवढं स्वच्छ मिळतं आणि काय त्याच्यात काय आपल्याला टाकायला मसाला वगैरे हे काहीच लागत नाही. नुसतं जिरं मोहरी नसले तरी नुसतं त्या चटणी आणि ह्याच्यामध्येच आपण करतो ना, ते एवढंच चवीचं होतं ना, खूप मस्त. आता आम्ही उठलेलोच किती 10 वाजता. त्याचा मी पोहे भुसे टाकलेले, मी 10 मिनटं नंतर मी ते पोहे करायला घेतलेले. नुसतं कांदा वगैरे टाकून नाही का. गावाला असं काहीच नाही की बाबा ठीक आहे काय काय लागतं मसाले हे ते, काय नाही. इझिली की आपण थोड्याशा पदार्थांमध्ये सगळं करू शकतो आणि ते चवीलं होतं. आणि गावचं ह्याने अथर्वच्या बापाने ते पपई वगैरे काढून आणली खायला. आमच्या कोंबड्या त्यांना पोहे थोडा शिल्लक झालं, त्यांना ते दिले खायला, ते खात होते. बाकीच्या कोंबड्यात नाही इथं, जेवढ्या होते ते खायला आलेले. माझे आता सगळं ते पोहे वगैरे खाऊन झाले, बंद कपडे मी धुवून घेतलेले, तेच वाळत टाकत होते इथं. आम्ही आलो की गावाला फक्त 3-4 दिवसच सुट्टी ह्यांना मिळते, त्यामुळे तेवढंच आम्हाला भेटतं यायला. मग अथर्वून त्यांचे पप्पा इकडे आले, ते कैऱ्या वगैरे नाही का लागले ते बघायला, काय काय फळं लागले ते. एवढ्या कैऱ्या लागलेल्या ना त्याला, छोटं झाड आहे आणि खूप लागलेत त्याला. हे गुलाबाची फुलं मला आणून दिले ते केसात घालायला. त्यांनी कापला एक आंबा, मस्त खोबऱ्यासारखं लागत होता, पण कसं पहिल्या मी खाल्लं ना तोंडात मला असं खूप आंबट लागलं. मी आणि अथर्वच्या पप्पांनी 2-2 फक्त कैऱ्या खाल्ल्या ते, आणि मग बाकीचा अथर्व खात होता. त्याला खूप आवडलं. आता खूप छान, म्हणजे असं खोबरं कसं खातो तसंच चव येत होती, आंबट नाही काय नाही. आमचा नाश्ता उशीर झाला त्याच्यामुळे आम्हाला काही एवढी भूक नव्हती. आता फक्त भात आणि हे चवळी आहे ना, ती आमच्या आईने आणून दिली, ती सोलली आणि एक वांगे ॲड करून ती भाजी केली आम्ही. आता ते सोलत बसलेली. ती चवळी शेंग आणि एक वांग्या ना मी ॲड केलेलं आणि तेलात ना ते परतलं, आणि ते परतल्यानंतर मी कारळाचं कूट असतं ना ते तेवढं टाकलं आणि चटणी आणि हळद बस, आणि पाणी ओतलं. एवढं टेस्टी झालेलं आहे त्याचं, काही विचारू नका. एवढं म्हणजे त्याला मसाला नाही काही नाही, फक्त पाण्याच्या म्हणजे फक्त मसाला आणि चटणी एवढंच ॲड होतं त्यात. आम्ही दुपारी आता जेवायला बसलेलो ना, किती लवकर गावाला कसं लवकर जेवण असतं, 12 वाजता हे टायमिंगला जेवणच असते. तरी आम्ही 12:30ला जेवायला बसलेलो. हे आमच्या आई बसल्यात जेवायला. ते बाहेरच होतात, काय 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 करत होते तिकडे शेतामध्ये, काय कसलं काय करत होत बसलेलं. त्यांनी आता पपई आणलेली काढून, ते आता म्हणजे थोड्याने जेवल्यानंतर आम्ही ते खायला घेतलेली. एवढी मोठी पपई, एवढी ते सिटीमध्ये एवढ्या मोठ्या पपई मिळतच नाही बघायला, आणि आम्ही खात पण नाही. आणि इकडं आम्ही कधी आणत पण नाही पपई खायला, काही गरम असते ती. मग ते कट करली अथर्वच्या पप्पानी, मग मी घेऊन आले बाहेर.
मग पहिला मला आता मला टेस्ट कर नाही का, मग त्याला पपई कशी खायची ते माहीतच नव्हती. त्याला साली सकट खाल्ली ती. साल नाही खायची रे. आधी बोलायचं ना. तुला एवढं कळत नाही. तो खात असा एवढं त्याने तोंड ना वाकडं केलेलं ना. म्हटलं काय झालं त्या विचारून, साली सकट मी खाल्लं. साल सकट खायचं असतं का म्हटलं नाही म्हणलं. एवढं हसायला आलं. छोट्या बाकी कैऱ्या लागल्या त्या, ते काय 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 ना खाली पडलेत. एवढा खूप खूप त्याला कैऱ्या लागलेले. छोटंसं झाड आहे, खूप आहे. इथं आईनी ते कणीस लावलेत, परत वांगी आहेत, टॅमॅटो भरपूर आहेत. हे आता अजून 2 ते पपई आहे ना, ते अजून काढून आणले त्यांनी, कारण घरी घेऊन जायला पनवेलला. भरपूर काय काय आहे. काजू लावलं आहे, परत चिकू आहे. डाळिंबीचं तेवढं आम्ही लावले नाही इथे. शेवगाचं झाड आहे, पण ते कसं एकदा शेवगाचं झाड ना काय माहिती त्याला काही सुकवलं असते ते का त्याला आलंच नाही. ही आमच्या घराची बाजूची साईड. इकडे मागे लावले अननस आहेत. जाळे तरी किती त्यात 7-8 असतील लावलेले. ते अजून पिकलेले नाहीत, असं लाल लाल दिसत ना. त्यात बारीक बारीक खूप तिथं आतमध्ये आहेत. 7-8 तरी आहेत अननस. ते मला वाटतं मे महिन्यापर्यंत येतील खायला. हे शेवगाचे झाड होते ते सुकले पूर्ण. हे मागच्या साली आमचं ते बाथरूम आणि संडास केले. मागच्या साली कोण आलं किंवा आई आले आमच्या, तिथं हातपाय वगैरे धुतील, तिथं आम्ही कपडे वगैरे त्यात साईडला धुत असतो. ही अशी आमची शेती आहे मस्त. इथं आतावर खेळत होता, एकटाच खेळत होता. हे पूर्ण आमचंच, इथून तिथून सगळं आमची शेती. वरचा पट्टा खालचा पट्टा सगळं आमचंच आहे. हा एकटाच जेवण झाल्यानंतर एकटाच तिथं खेळत होता. किती वेळ तिथं आल्यानंतर खेळत होता. हे इथं जातं होतं. त्याच्यानंतर मागच्या साईडला आमच्या त्या साईडला पलीकडच्या साईडला नारळाचे झाड आहेत, केळीचे झाड आहेत, शेवगाचे झाड आहेत. हे आताची पप्पा कसे फिरतात, काय 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 ठेवले काय नाही बघत चालू आहे. ही आमची चूल बघा. आमची आई मग इथंच एकटीपुरती भाकरी घालणार, भाजी वगैरे करणार. क्वचित गॅसचा वापर करतात, नाही तर सगळं चुलीवरच असतं जेवण. हे बघा मोळे वगैरे सगळी पडली इकडं. कोंबड्या बघा कशा पळतात इकडे तिकडे. आता तुम्हाला आमची रूम दाखवते. एक आमची रूम आहे जिथं आम्ही सगळ्या बॅगा टाकल्यात कालच्या, तसंच पडले ते सगळं. ही आमच्या समोरची एक. आता आम्ही सध्या कसं आम्ही तिकच फक्त आलो आहे, बाकीचे अजून आले नाहीत कोण. मे महिन्यात सगळे एकत्र येतात. आमचे सासूबाई, माझा नवरा चालले आता भात काढायला. ही सासूबाईंचे रूप. समोर आहे बाथरूम. मी आता तुम्हाला टेरेस दाखवते आमचा वरचा. जिना तुम्हाला घाणं वाटत असेल पण तसं काही नाही, कारण आमच्या आई एकटेच असतात त्यामुळे त्यांना जेवढं जमतं तेवढंच करतात. आम्ही आलो की मग साफसफाई आम्ही करतो जरा. बघा कसा सीन आहे गावचा. वरनं सगळं मस्त दिसतं. समोरचा रोड आहे. आम्ही आधी गावात राहायचो, जुनं घर आमचं गावात आहे. इथं आम्ही माळाला घर बांधले, कारण तेव्हा कसं त्या घरी खूप म्हणजे जागा कमी होती. जुनी घर कसं आमचं कमी म्हणजे एकच रूम आणि बाहेरचं हॉल असं होतं. त्यामुळे तेवढं जॉईंट फॅमिली एवढं जमायचं ना, कोण आलं की खूप घरात गर्दी व्हायची. हे नवीन आम्ही घर बांधले. आता माझा नवरा इथे भरतोय भात.
भाडाला जाता जाईल आता संध्याकाळी गिरणीमध्ये. सासू माझे काढून देत. ते करता करता ते पोतं फाटलं. टाकलं वरच. तेवढंच. दुसरं तिकीट बघायला. हे बघा अजून अथर्व इथे खेळत बसले. ते मगात ना माती टाकायचं, त्यात पाणी ओतायचं, सगळं चिखल करायचं आणि ते खाली ओतायचं. मग आम्ही संध्याकाळी गेलो पारायणाला. कीर्तन वगैरे चालू होतं. थोड्याने आम्ही तिथं जेवलो आणि कीर्तन ऐकत बसलेलो. 11 वाजे कीर्तन चालू असते. 7 वाजता चालू झालेलं. पण आम्हाला जरा थोडा उशीर झाला. लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय. गुड नाईट.